Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. धनगर समाज विरोधात गेलेला आहे. धनगर समाजाने आपला शब्द पाळला, त्यांना सत्ता दिली. देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला नाही. फसवणूक करणारा म्हणूनच त्यांच्याकडे पाहायचं की न्याय देणारा म्हणून पाहायचं? धनगर समाजाच्या उपकाराची परतफेड करणारा माणूस म्हणून पाहायचं की कृतज्ञ म्हणून पाहायचं? हे सगळं फडणवीस साहेबांच्या हातामध्ये आहे. भावांनो, मी इथं बसलेलो आहे, पडलेलो आहे, ही सलाईन चालू आहे. जोपर्यंत तुम्ही या लढ्यामध्ये स्ट्रॉंग आहात तोपर्यंत मी सुद्धा स्ट्रॉंग आहे. जालन्यातील धनगर उपोषणकर्ते दीपक बोराडे यांच्या आमरण उपोषणाचा आज 14वा दिवस आहे. मागील 13 दिवसांपासून ते जालन्यात उपोषणाला बसलेत आणि धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे. त्या संदर्भात त्यांची राज्य सरकारने, राज्याच्या मंत्रिमंडळाने, त्याचबरोबर राज्यातील महत्त्वाच्या मंत्र्यांनी भेट घेतलेली आहे, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. आपल्यासोबत बोराडे आहेत. आता काय सांगणार की आज उपोषणात 14वा दिवस आहे. काल तुमच्या शिष्टमंडळाने सरकारची भेट घेतली, तुमचं जे गाऱ्हाण आहे किंवा म्हणणं आहे ते मांडलेलं आहे. काय पुढची चर्चा झाली? आम्ही दोन गोष्टी या ठिकाणी कालच्या बैठकीत शासनाला सुचवल्या होत्या. एक तर शासनाने तात्काळ GR काढावा. तो का? तर देवेंद्र फडणवीस यांनी 2014ला जे वचन दिलं होतं धनगर समाजाला, धनगर समाजाने आपला शब्द पाळला, त्यांना सत्ता दिली. देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला नाही. काल आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही GR काढा. दुसरी गोष्ट ते करू शकतात की मंत्रिमंडळ एक शिफारस माननीय राज्यपाल महोदयांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपतींना पाठवू शकतात. ते सुद्धा एका दिवसाची प्रोसिजर आहे. या दोन्ही गोष्टी करण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली. कोर्टाचा हवाला देत कायद्याचा अभ्यास गट तयार करणे वगैरे वगैरे. इतके दिवस फडणवीस साहेब काय करत होते? 2014 पासून आजपर्यंत तुम्हीच मुख्यमंत्री आहे, तुमचीच सत्ता आहे. त्याच्यामुळं कालची बैठक ही माझ्या दृष्टीनं, राज्यातील धनगर समाजाच्या दृष्टीनं निष्फळ ठरलेली आहे. आता आज ते महाधिवक्त्यासोबत चर्चा करून परत त्यातून काही पर्याय निघतो का पाहणार आहे. पण आतापर्यंत तरी धनगर समाज आणि शासन यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झालेली नाही. म्हणजे काही फायदा त्या चर्चेचा झालेला नाही. आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस तुमच्याशी फोनवरून बोलले होते, तुम्हाला उपोषण सोडण्याची विनंती केली होती, मात्र तुम्ही तुमच्या मागणीवर ठाम होते. काल जी बैठक झाली या माध्यमातून तुम्हाला असं वाटतं का की आपली मागणी पूर्ण होईल किंवा मग देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा धनगर समाजाला फसवतात असं वाटतं तुम्हाला? आता हे देवेंद्र फडणवीस साहेबांनीच ठरवायचं आहे. आतापर्यंत त्यांची प्रतिमा ही फसवल्याचीच आहे. त्याच्यामुळं उद्या त्यांना फसवणूक करणारा म्हणूनच त्यांच्याकडे पाहायचं की न्याय देणारा म्हणून पाहायचं? धनगर समाजाच्या उपकाराची परतफेड करणारा माणूस म्हणून पाहायचं की कृतज्ञ म्हणून पाहायचं? हे सगळं फडणवीस साहेबांच्या हातामध्ये आहे. आपण जर बघितलं तर मराठा समाज देखील देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात गेला होता. नंतर हैदराबाद गॅझेट लागू झालं, त्यानंतर मग देवेंद्र फडणवीसनी किंवा दिवाभाऊंनी मराठा समाजाला आरक्षण दिलं अशी चर्चा होत आहेत. आता मराठा समाज पाठोपाठ धनगर समाज देखील विरोधात जाईल असं वाटतं? धनगर समाज विरोधात गेलेला आहे, विरोधात जाईल नाही. आता या क्षणापर्यंत धनगर समाज या सरकारच्या, फडणवीस साहेबांच्या विरोधात गेलेला आहे. आता तो समाज त्यांच्या बाजूने राखून ठेवायचा की असाच विरोधात जाऊ द्यायचा, हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातात आहे. आपण जर बघितलं तर काल राज्यभरामध्ये आमदार खासदारांच्या घरासमोर धनगर बांधवांनी ढोल बजाव आंदोलन केले. त्यानंतर मग उद्या म्हणजे 1 ऑक्टोबर रोजी तुम्ही राज्यभरात रास्ता रोको आणि चक्काजाम करा असं एक आवाहन केलेलं आहे. ते नियोजितपणे होईल का, त्यात काही बदल होणार आहे? काल ज्या ज्या बांधवांनी आमच्या ढोल बजाव आंदोलनात सहभाग घेतला, राज्यभरातल्या बांधवांचं मी अभिनंदन करतो. उद्याच्या चक्काजामच्या संदर्भात मी थोडासा, माझी मनस्थिती द्विधा झाली होती, कारण राज्यावर प्रचंड असं अस्मानी संकट सध्या चालू आहे. माझा बळीराजा हवाल दिले, प्रचंड वेदना, दुःख बळीराजाच्या आणि एकूण सर्वसामान्य जनतेच्या वाट्याला सध्या आलेले आहेत. या महापुरातून अजून हे सावरले नाहीत आणि अशा काळात आपण जनतेला त्रास देणं उचित वाटत नाही, पण मजबुरी आहे. दुष्काळ आज आपण पाहतोय, ह्या वेदना सगळ्यांच्या आपल्याला आत्ता दिसतात. धनगर जमातीवर गेल्या 75 वर्षांपासून ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, सगळे दुष्काळच आहे. माझा समाज या वेदना, या झळा, हे दुःख
75 वर्षापासून सहन करतोय. म्हणून मी सर्व जनतेची माफी मागून, दिलगिरी व्यक्त करून, खेद व्यक्त करत सांगतो की आमची मजबुरी आहे. आता उद्याचा चक्काजाम आम्हाला करावाच लागणार आहे आणि मी खात्री देतो की हा या राज्यातला आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा चक्काजाम असेल. मी माझ्या धनगर बांधवांना विनंती करतो, भावांनो, मी इथं बसलेलो आहे, पडलेलो आहे, ही सलाईन चालू आहे. जोपर्यंत तुम्ही या लढ्यामध्ये स्ट्रॉंग आहात तोपर्यंत मी सुद्धा स्ट्रॉंग आहे, मलाही काही होणार नाही. परंतु हा चक्काजाम ज्या पद्धतीनं 24 तारखेचा इशारा मोर्चा अभूतपूर्व झाला, ऐतिहासिक झाला, अविश्वसनीय झाला, त्याच पद्धतीनं अविश्वसनीय, अभूतपूर्व, ऐतिहासिक चक्काजाम उद्या करा. म्हणजे परवापर्यंत 2 तारखेला आपण या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी याच आंदोलनस्थळी, उपोषणस्थळी एक बैठक राज्यातली बोलवली आहे. मला वाटतं उद्याचा जर चक्काजाम झाला तर परवाच्या बैठकीमध्ये शासनाकडनं GR, केंद्र सरकार, राष्ट्रपती महोदयांना पाठवलेली शिफारस, ही कागदपत्र आपल्या हातात येतील. त्याच्यामुळे उद्याचा चक्काजाम ताकदीनं करा. उद्या राज्यभरात चक्काजाम होणार आहे का फक्त एखाद्या नियोजित ठिकाणी हा चक्काजाम केलाच आहे? नाही, मी म्हटलं होतं पहिले काही ठिकाणं वगळायचे, पण आता तुमच्या माध्यमातून अपील करतो की जिथं धनगर असेल त्यांनी रस्त्यावर यावं. आपल्या लेकरा बाळांसहित, आपल्या मायमावल्यांसहित, मेंढरासहित. उद्या दिवसभर मेंढर रस्त्यावर, माणसं रस्त्यावर, आमच्या मायमावल्या रस्त्यावर, लेकरं रस्त्यावर. धनगर समाजातील अनेक नेते जे आहेत ते सत्ताधारी पक्षात आहेत. आपण जर पाहिलं तर गोपीचंद पडळकर आहेत, त्यानंतर माजी मंत्री असले महादेव जानकर देखील आधी सरकारसोबत होते, आता ते विरोधी पक्षात गेलेले. त्यांना काय आव्हान असणार आहे किंवा एक धनगर समाजातील लोकप्रतिनिधी म्हणून? माझी विनंती आहे त्यांना, भावांनो, ज्या पद्धतीनं आम्ही आरक्षण मागत असताना आदिवासी बांधव ताकदीनं विरोध करतात की धनगर खबरदार, धनगरांना आरक्षण दिलं तर आम्ही राजीनामे देऊ. भावांनो, तुम्ही राजीनामे देऊ नका, तर सरकारवर दबाव तरी आणा, ताकदीनं बोला तरी. कारण आमच्या बोलण्यानं जितका प्रभाव पडणार आहे तितका प्रभाव तुमच्याही बोलण्यानं पडणार आहे. त्याच्यामुळे मी आमदार, खासदारांना, मंत्र्यांना नाही म्हणत, साधा आमचा तालुका अध्यक्ष जरी असेल, मग तो भाजपचा असो, राष्ट्रवादीचा असो, सेनेचा असो, काँग्रेसचा असो, कोणत्याही पक्षाच्या पदाधिकारीनं त्याच्या काळजी ढोलबजाव केलं, त्या पद्धतीनं त्या आमदारावर, खासदारावर, नेत्यांवर दबाव आणला पाहिजे की आज जर तुम्ही आमच्या बाजूनं खंबीरपणे उभे राहिलात, आमच्या बाजूनं बोललात, तरच आम्हाला तुमच्या बाजूनं बोलता येणार आहे, नाहीतर उद्या आम्ही तुमच्या बाजूनं बोलणार नाही. तर एक शेवटचा प्रश्न, मराठा समाजातील अनेक समन्वयकांनी असतील किंवा अभ्यासकांनी असतील तुमच्या मागणीला पाठिंबा दिलेला आहे. मराठा समाज बांधव म्हणजे गावोगाव म्हणून मराठा बांधव या ठिकाणी आले, तुम्हाला पाठिंबा पत्र दिलेलं आहे. या सगळ्यामध्ये मनोज जरांगे पाटलांशी काही संपर्क झालाय का? त्यांनी काही तुमची चर्चा केली का? नाही, मनोज जरांगे पाटलांनी मला म्हणजे सुरुवातीलाच 2-3 दिवसानंतर, मला आठवत नाही आता, पण फोन करून तब्येतीची विचारपूस केली, तब्येतीची काळजी घ्या म्हटले. ते मला पंढरपूरला मी उपोषण करत होतो मागच्या वर्षी, त्यावेळेस सुद्धा त्यांचा फोन आला होता. याच्या पलीकडे काही चर्चा नाही. ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला भरभरून, त्या सर्व समाज बांधवांचं मी आभार व्यक्त करतो. जरांगेंनी काय म्हटलं का की तुमच्या मागण्यांना पाठिंबा आहे का, तुम्ही लढा, आम्ही तुमच्यासोबत आहोत, काही बोलू झालं? नाही, त्यांनी फक्त तब्येतीची विचारपूस केली आणि तब्येतीची काळजी घ्या इथपर्यंतच बोलणे, बाकी नाही. नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकतो की धनगर उपोषणकर्ते दीपक बोराडे यांच्या उपोषणाचा आज 14वा दिवस आहे आणि त्यांनी जो धनगर बांधवांना आवाहन केलंय की येत्या 1 ऑक्टोबर रोजी म्हणजे उद्या राज्यभरात चक्काजाम आणि रस्ता रोको करा आणि जे आंदोलन आहे नियोजितपणे ते पार पाडा, असं आवाहन त्यांनी जे केलं होतं ते आता कायम राहणार आहे आणि राज्यभरामध्ये उद्या अभूतपूर्व अशा प्रकारचे चक्काजाम आंदोलने हे केले जाणार आहेत. दरम्यान जर सरकारने लवकरात लवकर आमची मागणी मान्य केली नाही तर येत्या काळात आमची आंदोलनं तीव्र होतील असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे. गौरव साळी, मुंबई तक, जालना.